आणि त्या न्यूज टॉप 9 मध्ये आपण पाहूयात मोठ्या बातम्या। मी राम मंदिरामध्ये जाणारच, निमंत्रणाची गरज नाही, पूर्वी जात होतो तसाच अयोध्येला जात राहणार, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। तुला जाणार आहे राम मंदिरामध्ये, पण ते कोणाच्या आमंत्रणाची मला गरज नाहीये। जसं मी पूर्वी गेलो होतो तसं जेव्हा माझ्या मनात येईल त्यावेळेला मी राम मंदिरात जाईन। काही लोकांनी अमोल कोल्हेंना पाडायचा विडा उचललाय, पण जोवर छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊंचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, डरने की कोई बात नाही। जयंत पाटलांचा अजित पवारांचं नाव न घेता टोला। शिवछत्रपतींचा आणि शंभू महाराजांचा इतिहास ज्यांनी खऱ्या अर्थाने घराघरापर्यंत पोहोचवला त्या डॉक्टर अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा आता काही जण उचलायला लागले। छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आई भवानीचा आशीर्वाद आपल्या मागे आहे, तोपर्यंत डॉक्टर अमोल कोल्हे डरने की बात नाही। अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंची अभिनेते सयाजी शिंदे यांनी भेट घेतली। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, जरांगेंच्या मुंबईतील मोर्चाला सयाजी शिंदेंचा पाठिंबा। जरांगे पाटलांचं मुंबईमध्ये आंदोलन झालं तर मी सहभागी होणार, मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाला बच्चू कडूंचा पाठिंबा। जरांगेंचं आंदोलन आता 2 शब्दांवर अडलंय, सरकारकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू, अशीही दिली माहिती। तोडगा निघत नाही तेपर्यंत त्यांनी ठाम राहावं, आमचं असं काही आपलं मत नाही आहे। तर मी एक आंदोलक म्हणून तिथे सहभागी होतो। आणि विधानसभेला 15 जागा लढवण्याची आमची तयारी, तर लोकसभेसाठी 2 जागांवर लढण्याची तयारी। बच्चू कडूंचं वक्तव्य, तर नवनीत राणा आमच्या तिकिटावर लढल्या तरी हरकत नाही, कडूंचं भुया उंचावणारं वक्तव्य। तिकिटावर हा काय हरकत आहे, आमची कुठलीही तयारी नाही लोकसभा लढण्याची। आम्ही 15-20 तारखेला दरम्यान एक बैठक घेऊन फेब्रुवारीमध्ये 2-3 ठिकाणी चांगले कॅन्डिडेट आमच्याकडे आहेत। प्रहार हा पक्ष युती धर्म पाळेल, तर आमचा स्वाभिमान पक्षही विधानसभेवेळी युती धर्म पाळेल, एकमेकांना मदत करू, रवी राणा यांचं बच्चू कडूंना उत्तर। प्रहारने जी ऑफर दिलेली आहे किंवा बच्चू कडूंनी जे सांगितलं त्यांचं मी त्याच्याबद्दल धन्यवाद मानतो। आणि मला असं वाटतं की महायुती धर्म हा सगळ्यांना पाळावा लागेल। महानंद गुजरातलाच राहणार नाही, आपण संस्था एनडीबीबीच्या ताब्यात देणार नाही, तर चालवायला देणार आहोत। गैरकारभार आणि कामगार अतिरिक्त भरतीमुळे संस्था अडचणीत, विखे पाटलांचं स्पष्टीकरण। मागच्या 5-10 वर्षामध्ये तिच्या गैरव्यवस्थापनामुळे ती संस्था अडचणीत आली। आपण राज्यातील ज्या प्रमुख दूध संस्था आहेत त्यांनाही विनंती केली की तुम्ही चालवायला घ्या। एनडीडीबी काही गुजरातची संस्था नाही, ती एनडीडीबी चालवणार म्हणजे काही एनडीडीबीच्या ताब्यात देणार नाही आपण ते। उदय सामंत म्हणजे निरुद्योगी मंत्री, त्यांनी उद्योग खातं सांभाळल्यापासून सगळे उद्योग गुजरातला पाठवण्याचं काम केलं। हुजरेगिरी आणि लाचारीशिवाय सामंतांना काही येत नाही, महानंदावरून विनायक राऊतांचा उदय सामंतांवर हल्लाबोल। सामंतांचा उल्लेख सध्या निरुद्योगी मंत्री म्हणूनच मला करावा लागेल, कारण उद्योग मंत्री पदाचा कारभार घेतल्यानंतर उदय सामंतांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातले उद्योग गुजरातकडे पाठवण्याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाहीये। महानंदा आणि सरकारच्या कामातील त्रुटीमुळे ही परिस्थिती उद्भवली, महानंदावरून मंत्री छगन भुजबळ यांचा राज्य सरकारला खर्च आहे। महानंदा आणि सरकार यांनी ज्या पद्धतीने जे काम करायला पाहिजे होतं त्या कामामध्ये कुठेतरी त्रुटी निश्चितपणे झालेली आहे। अमूलचं जे काम जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीने फार पुढे गेलेलं आहे। आता ते हिंदुस्थानात आणि जगात त्याचं काम केलेलं आहे।